तर मुंबईतील टिळक भवन इथे काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक सुरू आहे। बैठकीला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार उपस्थित आहेत। तर आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढवायची की आघाडी करून आज यावर निर्णय होणार आहे। मुंबई महानगरपालिकाबाबत आज निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय की काँग्रेस नेमकं काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काँग्रेसने आधीच स्वबळाचा नारा दिलेला आहे, त्यानंतर बैठकांचं सत्र त्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि आता मुंबईत सुद्धा टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची एक बैठक होती आणि या बैठकीत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, त्या बैठकीतली दृश्य आपल्याला NDTV मराठीच्या स्क्रीनवरती दिसतायत। आवेश तांदळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। आवेश, स्वबळाचा नारा दिलाय, बैठकींना आता सुरुवात झालेली आहे, सूत्र काय नेमकं समोर येत आहे? आपल्याला माहित असेल की काँग्रेसचा अजून जागा वाटप आणि युतीमध्ये महाविकास आघाडी सोबत जाते की स्वबळावर लढाई याबाबत अजून प्रश्नचिन्ह निर्माण होतं। त्याबाबत आज हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलवली आहे आणि ही बैठक आता टिळक भवन येथे सुरू झालेली आहे। पहिल्या सत्रात नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला या महानगरपालिकेत आढावा घेण्यात येणार आहे आणि आपल्याला माहित आहे नगर परिषद निवडणुकीत याच जिल्ह्यांनी काँग्रेसला तारलं होतं। विदर्भातून जी जागा मिळाल्या होत्या नगर परिषदला, त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी 38 जागा नगर परिषद आपला झेंडा फडकवता आला होता। पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काँग्रेस मुंबईत का निर्णय घेतो, कारण काँग्रेस मुंबईत दोन पर्याय होते, एक तर वंचित सोबत जायचा किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत जायचा। वंचित सोबतचा जो प्रस्ताव आहे जवळपास गुंडाळण्यात आला असं म्हणावं लागेल। तर आता एकच पर्याय उरलेला राष्ट्रवादी शरद पवार सोबत आणि त्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। वैष्णवी, धन्यवाद आवेश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत आणि या बैठकीत नेमकं काय समोर येत आहे हे जाणून घेत राहू, आपल्याकडे याची अपडेट घेत राहू।